मॅम हम्म टेस्ट घेतली फ्रायडेला. त्याच्या आधी अँगल शिकवलेले आम्हाला. ओके. व्हॉट व्हॉट टाइप ऑफ अँगल्स? 0 डिग्री अँगल, राईट अँगल, ऑप्टिव्स अँगल, कम्प्लीट अँगल, हम्म अक्यूट अँगल, हम्म रिफ्लेक्स अँगल. ओके. व्हॉट इज मीन बाय ऑब्ट्यूस अँगल? ऑप्टिव्स अँगल मीन more than 90 degree but less than 180 degree. करेक्ट. व्हेरी नाईस बेटा. आता बघा, आपल्याला एक म्हणजे एक्झाम मध्ये जसा टेस्ट पेपर येतो ना, तसं ऍज इट इज आपण एक टेस्ट पेपर म्हणजे एक प्रॅक्टिकल आहे तुमचं. ओके. हे काही तुमचं फायनल नाहीये किंवा आपण टेस्ट घेत नाहीये. ओके. पण अशा टाईपचं तुम्हाला टेस्ट पेपर येऊ शकतो, यासाठी हे एक बनवलेलं आहे, राईट? तर त्या हिशोबाने तुम्हाला क्वेश्चन आन्सर असतील, त्या हिशोबाने तुम्हाला आता मार्क्स बघा, तिथे 20 दिलेले आहेत आणि ड्युरेशन 1 आवर्स दिलेले आहेत. कोणाकोणाला माहितीये की आपल्याला मॅथला किती टाइम असतो, किती क्वेश्चन, टोटल क्वेश्चन किती असतात? मी एकाला विचारेल, श्लोक, कॅमेरा ऑन करायचे बाळा. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचे. किती वेळेस सांगायचं बाळांनो, कॅमेरा ऑन ठेवा प्लीज. ओके. Yes, श्री, ma'am. अनम्यूट करायचं श्री. Yes, ma'am. हा, मला सांग, टोटल क्वेश्चन्स किती असतील तुला नवोदयच्या एक्झामला? मॅथचे मॅथ असू दे, रिझनिंग असू दे, इंग्लिश असू दे, किती असणार आहेत टोटल क्वेश्चन? मॅम मेंटल ॲबिलिटीचे सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. जे जे नवोदयचे आता पेपर देणार आहेत त्यासाठी ते प्रॅक्टिस करतायत, राईट? तर त्यांनी सांगायचं की किती क्वेश्चन किती मार्काला असतो, टोटल क्वेश्चन्स किती असतात, टायमिंग किती असतो. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचंय, ज्याला ज्याला माहितीये. एक आपलं एकच महिना म्हटलं किंवा 20-25 दिवस जरी म्हटलं तरी चालेल. आपले 20-25 दिवसांनी आपली एक्झाम होणार आहे फायनल. येस ऑर नो गाईज? येस श्री? येस मॅम. हा. चला सांगा, श्लोक, यू नो और? मॅम टोटल क्वेश्चन 100 असतील. ओके. टोटल क्वेश्चन 100. आर यू शुअर? 100 or 300. 100 और? 300. अरे एकच कोणतं तरी असेल ना. 300 कसे असतील सांग बरं. श्लोक. मॅम 100च असतील. ओके, 100 असतील तर त्याच्यामध्ये मॅथचे किती असतील? मॅथ्सचे 50-50. मॅम बोला. 50 क्वेश्चन असतील. चुकते असं वाटतंय का बाळा तुला? हो मॅम, थोडं हम्म मॅम थोडस चुकतं. कसं मग बाळांनो, सांगा बरं. श्लोक. हम्म श्लोक बाळा. अनम्यूट करायचं श्लोक. मॅम मॅथ्सचे 60 असतील. मॅथचे 60? मॅथ्सचे बरं 60, मला सांगा, ॲबिलिटी
ते जाऊ द्या, मला सांगा सिलेबस काय काय असणार आहे आपला, म्हणजे कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत ते सांगा. मॅम इंग्लिश असणार आहे, मेंटल ॲबिलिटी असणार आहे आणि मॅथ्स असणार आहे. अजून मॅथ्स, मेंटल ॲबिलिटी आणि मिनिटच तो. इंग्लिश एवढे. येस मॅम. श्लोक अनम्यूट करायचं बाळा. येस मॅम. मला सांग, तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट असणार आहे की नाही? नाही मॅम. ओके, मग कोणते 3 सब्जेक्ट असतात? मेंटल ॲबिलिटी, इंग्लिश आणि मॅथ्स. राईट. मग मेंटल ॲबिलिटीवर तुम्हाला 40 क्वेश्चन्स असतात. लिहून घ्या, सगळ्यांनी लिहून घ्यायचं. मी उद्या विचारणार आहे किंवा आफ्टर 20 डेज मी विचारणार आहे क्वेश्चन तुम्हाला. आपल्याला आता टेस्ट सिरीज चालू करावी लागेल बाळांनो. इथपर्यंत तुमचं नॉलेज पाहिजे. तुम्हाला किती क्वेश्चन असतील, किती मार्कला असतील, राईट? मेंटल ॲबिलिटी टेस्टचे क्वेश्चन 40 असतात. अरिथमेटिक टेस्ट म्हणजेच त्याच्यामध्ये मॅथचा पार्ट आला, राईट, त्याचे 20 असतात. आणि लँग्वेज टेस्टचे म्हणजे इंग्लिशचे 20 क्वेश्चन्स असतात. असे टोटल क्वेश्चन 80 असतात. त्याला मार्क्स असतात 100. क्लिअर आहे सगळ्यांना आता? आणि चॅट मॅम बॉक्स वरून मॅथ्स येस नो टाईप. मॅम मॅम कोणाला बोलायचंय बोला बाळांनो पटपट. परत सांगणार का तुम्ही? ओके, लिहून घ्या. मेंटल ॲबिलिटी 40 क्वेश्चन्स. मेंटल ॲबिलिटी 40 क्वेश्चन लिहू ना. मेंटल ॲबिलिटी 40 क्वेश्चन. अरिथमेटिक टेस्ट 20 क्वेश्चन्स. अरिथमेटिक टेस्ट. विशान मला सांग बरं, लँग्वेजचे किती क्वेश्चन्स राहतात आपल्याला? यस मॅम. लँग्वेजचे किती क्वेश्चन्स राहतात आपल्याला? मैम 30 तो भी दो मैम. हाँ 30 30. 30. कहाँ पे था आपका ध्यान? जो मैंने बोला नहीं वो आप बोल रहे मुझे. मैम मी सांगू? 1 मिनिट. मेंटल ॲबिलिटीचे 40 क्वेश्चन्स, अरिथमेटिक टेस्टचे 20 क्वेश्चन्स आणि लँग्वेज म्हणजेच इंग्लिश लँग्वेज येईल त्याचे 20 क्वेश्चन्स असतील. लक्षात ठेवायचं किंवा राईट करून घ्यायचं नोटबुक मध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना आता? आणि विशान एका जागी बसायचे बाळा. असं केल्यानंतर तुला काहीच कळणार नाही किती क्वेश्चन कशाचे आहेत, राईट? चला स्टार्ट करूयात यस आपण. मैम. ओके. 5th स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, मार्क्स 20, टायटल नंबर अँड नंबर सिस्टीम. नंबर्स अँड नंबर सिस्टम फर्स्ट टॉपिक आहे, राईट? ड्युरेशन किती असणार आहे? 1 आवरचं. ओके, जर तसं पकडून चालला तर आपले हे 1 आवर मध्ये हे क्वेश्चन व्हायला पाहिजेत, राईट? आपल्याकडे जो 1 आवर आहे, पण आपले आता किती गेलेले आहेत? 7-18 झालेले आहेत, राईट? आता फर्स्ट क्वेश्चन बघा. द सम ऑफ द डिजिट ऑफ अ 2 डिजिट नंबर इज 11. When 27 is added to that number, the digit interchange their places. What is that number? कोण सांगेल याचा अर्थ? रुक्मिणी. यस मैम. 1 मिनिट. काय मिनिंग मॅम होतं त्याचा याचा? अर्थ सांगू? हा मॅम तिथे सांगितलेलं आहे बोला. the sum of the digits of a 2 digit number is 11. म्हणजे तर तो
जो sum आहे तो digitचा तो 11 आहे. When 27 is added to that number, म्हणजे जेव्हा 27 मध्ये ऍड होतो, the digits interchange their places. तो digit त्याच्या प्लेसेस इंटरचेंज करतो. What is that number? म्हणजे तो नंबर कोणता येईल? मग आपला आन्सर येईल सी 47. When 27 is added to that number, the digits interchange their places. One minute. आन्सर काय आलं बाळा तुझं? रुक्मिणी? मॅम आन्सर सी आलं. नाही मॅम सॉरी डी. हा मॅम डी डी. करेक्ट आन्सर. म्हणजे जरी 11 ने डिजिट इंटरचेंज केलं तरी काय राहणार आहे ते 11च राहणार आहे, राईट? यस मॅम. हा, त्यामुळं 27 मॅम प्लस मी 11. मॅम मी म्यूट होऊ? नाही राहू दे बाळा, बनवून सगळ्यांनी लक्षात द्या. 27 व्हॅल्यू आहे ते काय म्हणतं, जेव्हा 27 हे फर्स्ट डिजिट जो दिलेला आहे आपल्याला, सम ऑफ डिजिट ऑफ डिजिट नंबर इज 11. ओके, 1 मिनिट. 1 मिनिट. ओके, कोणाकोणाचा आन्सर आला याचा? मोक्षिकाचं आन्सर सी कसं आलंय? वेअर इज मोक्षिका? अनम्यूट कर बाळा. मोक्षिका अनम्यूट करायचं बेटा. येस बेटा. सी आन्सर कसं आलं सांग मला. माझा आन्सर सी झाला. सांग ना बाळा, एक्सप्लेन करून. हॅलो मोक्षिका? मोक्षिका हा, सांग ना बाळा, एक्सप्लेन करून. कोणी बोलणार आहे का? मोक्षिका? सी आहे. लोक अनम्यूट कर बाळा. मॅम आय हॅव डाऊट. बोल बाळा. मॅम त्यांनी इथे सांगितलंय की इंटरचेंज जेव्हा करायचं ना. 11 आणि 27 ऍड होतात त्याच्यानंतर ते डिजिट इंटरचेंज झालेत, मग आन्सर 83 येईल. हा, तेच मी पण बोलत होते की मला आन्सर थोडस रॉंग वाटत होतं, कारण तिथे बघा ना, द सम ऑफ द डिजिट ऑफ अ 2 डिजिट नंबर, म्हणजे जेव्हा 2 डिजिट नंबरची सम काढली तेव्हा काय येते? 11 येते, राईट? वेन 27 Yes. इज ऍडेड टू दॅट नंबर, म्हणजे काय करायचं? 27 त्यामध्ये ऍड करायचं, राईट? ऍड केल्यानंतर द डिजिट इंटरचेंज देअर प्लेसेस,
म्हणजे जे ऍड केल्यानंतर जी व्हॅल्यू येते ते काय करतात, व्हॅल्यूचे नंबर्स काय डिजिट काय होतात, इंटरचेंज होतात. राईट. इंटरचेंज केल्यानंतर व्हॉट इज दॅट नंबर असं विचारलंय. येस. येस मॅम. तर आन्सर काय येईल, ए आन्सर येईल आपलं, ए 83. ओके. येस मॅम. सान्वी अनम्यूट करायचंय. मॅम मॅम म्यूट कॅन आय हा म्यूट हो गया. सान्वी चौधरी अनम्यूट करायचंय. सान्वी चौधरी बेटा दिसतेस मला तू. येस मॅम. आवाज येतोय ना बाळा तुला, मग का अनम्यूट होत नाही तुम्ही. बोल बाळा. येस मॅम. मी तुला व्हिडिओ पासून लांब गेलीस असं का? काय मॅम काय बोलते? हम्म. काय मॅम? 1 मिनिट हा. असं काय आवाज येतोय आमचा? 1 मिनिट बेटा. सान्वी मला फर्स्ट जो क्वेश्चन आहे, ओके आपण आता घेतलाय, त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे मला तुझ्याकडून. मॅम हम्म. त्यांनी बोलले the sum of the digits of the two digit number is 11. म्हणजे 2 digit आहे त्याची सम 11 येते. When 27 is add to that number, the digit interchange their places. What is that number? म्हणजे 11 मध्ये 27 ऍड करून त्या डिजिटला इंटरचेंज करायचंय, मग त्याचा आन्सर काढायचं. मला व्हॉइस का येत नाहीये. 1 मिनिट हा, मी चेक करते. मला व्हॉइस येत नाहीये सान्वीचा. ओके. माझा आवाज येतो का, एकदा चेक करा बाळांनो. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस ऑर नो गाईज? माझा आवाज येतोय?
हॅलो, अनम्यूट करा सान्वी. Yes, ma'am. आवाज येतोय? Yes, ma'am. एकदा एक्सप्लेन करशील डबल? मॅम तिथं जे 2 डिजिट्स मिळून ज्याची सम 11 येते आणि 11 मध्ये ना 27 ऍड करून त्या डिजिट्सला इंटरचेंज करायचंय. ओके, काय येईल आन्सर? फर्स्ट ए. ओके, टोटल काय आली त्यांची? 83. नाही, टोटल काय आली त्याची? 38. हम्म. त्या क्वेश्चन डिजिट्सला नंबर 2 आहे ना, तू रीड करायचं बाळा. How is the number 7,05,002 written in figures? सगळ्यांनी आन्सर सांगायचं. सान्वी, काय येईल आन्सर बेटा? Which answer is correct? Option number 2, B option is correct. Okay? Yes, ma'am. Question number 3 काय आहे बघा. What is the difference between the smallest 6-digit number and the largest 4-digit number? आता smallest 6-digit number काय असेल? वन लॅक हा आपला काय असेल? स्मॉलेस्ट 6-digit नंबर असेल. ओके, आता मी कोणाला तर क्वेश्चन विचारणार, सगळ्यांनी रेडी राहायचं. क्वेश्चनचं आन्सर सांगितलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा लार्जेस्ट 4-digit नंबर सांगितलाय. लार्जेस्ट नंबर काय येईल सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. लार्जेस्ट 4-digit नंबर काय येईल? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये फास्ट फास्ट टाईप करायचंय. व्हिडिओ कॅमेरा ऑन पाहिजे सगळ्यांचे. करेक्ट, स्वयंचं बरोबर आहे. 9,999 हा आपला काय राहील? लार्जेस्ट 4-digit नंबर राहील. तर तुम्हाला काय करायचंय? स्मॉलेस्ट जो 6-digit नंबर घेतलाय 1 लाख, राईट? 1 लाख मधून 9,999 ला मायनस करायचंय आणि डिफरन्स किती येतो ते सांगायचंय. ओके, ते तुमचं आन्सर राहील. करेक्ट आहे? स्वयं वाघचौरे अनम्यूट करायचंय आणि आन्सर सांगायचंय. हा, आन्सर काय येईल बाळा आपलं? फोर्थचं का? थर्ड क्वेश्चन चालू आहे ना. कोणता क्वेश्चन चालू आहे आपला बाळा? सम्यक व्हिडिओ ऑन कर. मॅम आन्सर सी. करेक्ट. त्याच्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन काय आहे आपला? 16 लाख लिहून घ्या सगळ्यांनी. 16,08,13 इज रिटर्न ऍज. कसं लिहिलं जाईल? सांगा कसं लिहिलं जाईल? क्रिस्टी अनम्यूट करायचे, व्हिडिओ ऑन करायचे. क्रिस्टी अनम्यूट करायचे बेटा आणि व्हिडिओ ऑन Yes, पाहिजे. ma'am. काय आन्सर येईल त्याचं? 6 lakh
मॅम तुमची आवाज बराबर नाही येत आहे. ओके. मी असं म्हणते तुला की क्वेश्चन नंबर 4 जो आहे ना क्रिस्टी, येस त्याच्यामध्ये मॅम. असं दिलंय की 16,0813 इज रिटर्न ॲज. नंबर मध्ये कसं रिटर्न होईल ते? 1,06,000. 1,06,000 नाही बाळा. व्हॉट इज हा द क्वेश्चन? 16 lakh. 16,0813 हे नंबर येस मॅम. फॉर्म मध्ये कसं लिहिलं जाईल? 16,00813. ओके, 1 मिनिट. सांग याच्यातला कोणता ऑप्शन येईल 4th क्वेश्चन मध्ये? सांग क्रिस्टी. आणि फास्ट येस मॅम. क्वेश्चनचे आन्सर द्या बाळांनो. एवढा सुद्धा वेळ तुमच्याकडे नसतो जेव्हा तुम्ही मॅम फायनल डी. एक्झाम देताय. डी ऑप्शन. डी. ओके. येस. Which of the following group of numbers is arranged in descending order, largest to smallest? Descending म्हणजे काय? लार्ज पासून स्मॉल कडे जातो. आणि असेंडिंग म्हणजे काय क्रिस्टी? स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. येस. तर इथे काही ऑप्शन दिलेले आहेत. 1 मिनिट. फिफ्थ क्वेश्चन दिसतोय क्रिस्टी? येस मॅम. हा. याच्यामधला सगळ्यांनी सांगायचा ऑप्शन कोणता येईल? लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट केलेला आहे. ऑप्शन नंबर विच ऑप्शन इज करेक्ट? मॅम डी. डी ऑप्शन येतो का? येस मॅम. सगळे चेक केले बाळा? काय मॅम? सगळे ऑप्शन चेक केले का? मॅम तुमची आवाज नाही येत आहे. सगळे ऑप्शन चेक केले का बाळा, असं बोललो मी. येस मॅम. बाळा, मी असं विचारलं की माझा आवाज येतोय का आणि सगळे येस ऑप्शन मॅम. चेक केले का? हो मॅम. येतोय माझा आवाज? येस मॅम. 1 मिनिटात आपली लिंक बंद होईल, तर कनेक्ट करायचंय. ओके, सगळ्यांनी रिजॉईन करायचंय.